पर्वतात अगस्ती इत्यादी ऋषी राहतात. त्यांच्याकडून वेदांत विद्या शिकण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून आम्ही येथे आलो आहोत. एवढी आश्चर्यकारक गोष्ट इतर ऋषी वेदांताचे ज्ञान मिळवण्यासाठी वाल्मिकी ऋषीकडे जातात. आणि आपण वाल्मिकींच्या आश्रमातून इकडे येणे कसे केले? अभ्यास करण्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला. भगवती देवात तुल्य अशा कुणीतरी 2 मुलगे तेथे आणले आहेत. लव कुश अशी त्यांची नावे आहेत. 11 वर्षापर्यंत भगवान वाल्मिकींनी या दोघांना दाईप्रमाणे सांभाळले आहे आणि मोठे केले आहे. त्यांची मुंज करून त्यांना वेदविद्या सुद्धा शिकवली आहे. त्या दोघांची समज आणि धारणा शक्ती अतिशय तीक्ष्ण आहे. माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या विद्यार्थी बरोबर शिकू शकणार नाही. कारण वितरति गुरु प्राज्ञे विद्यां यथैव ददा जडे. गुरु हुशार विद्यार्थ्यांना ज्ञान देतो तसेच मंद विद्यार्थ्यांना सुद्धा देतो. खरंच त्यांची ग्रहण शक्ती तो निर्माणही करत नाही आणि कमी पण करत नाही. पण फळाच्या बाबतीत मोठा फरक पडतो. ते कसे? जसे चकचकीत प्रतिबिंब ग्रहण करण्याच्या बाबतीत हिरा समर्थ असतो, तसे मातीचे ढेकूळ नाही. हो, गुरु सर्वांना छानच शिकवतात, मात्र हिरा चमकतो, माती नाही. अच्छा, हा आहे का तुमच्या सर्वांचा अभ्यासातला अडथळा? आणखी दुसरा एक अडथळा आहे. आता दुसरा कोणता अडथळा निर्माण झाला आहे? असेच एकदा वाल्मिकी महर्षी दुपारच्या वेळी तमसा नदीच्या काठी गेले होते. आश्चर्य, अहो आश्चर्य. वेदांतानंतर हा नवीन छंद निर्माण झाला. चितराम के रस में भिजो कछु गावन को लावे. नदिया का बहता पानी कल कल की बानी